3 बार साधु साधु बोलिए। धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये 3 महिन्यानंतर 5 भिक्खूला जे संदेश दिला, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय सुखाय देव मनुष्यानं देसत्त भिक्खवे। सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ पूजनीय भिक्षु संघ करेंगे। इस परित्राण के अनुभव से बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से पूजनीय भरंत धम्मबोधि थेरो, जिनका आज जन्म दिवस है व दिवस है, उनको सुस्वास्थ्य निरोगी प्राप्त हो, जीवन में खूब खूब सुख शांति प्राप्त हो, बुद्ध शासनिक कार्य में खूब आगे बढ़ सके, जीवन में बुद्ध धम्म संघ के आशीर्वाद के साथ साथ खूब सारा पुण्य कार्य करते हुए दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर अग्रसर हो सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ बुद्धवाणी परित्राण पाठ करेंगे। सभी जन परित्राण पाठ श्रद्धापूर्वक ध्यान पूर्वक सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सतमं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमोखदं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं वदन्ता। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विजाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो। एवं मे सुतं येकं समयं भगवा सावक्त्यं विहरति जेतवने अनाथपिण्डिकासारामे। करणीयमत्तकुशलेन यान्तं शान्तं पदं अभिसमेच। महाकारुणिको नाथो हिताय सब्बपाणिनं पूरे त्वा पारमी सब्बा पातो सम्बोधिमुत्तमं। दुःखपत्ताचने दुःख भयपत्ताचने भय शोकपत्ताचने शोक वन्तु सर्वे पिपानिनो। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से फिर एक बार आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, जीवन में अच्छे इंसान बन के खूब सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ जीवन, ये अमूल्य जीवन, प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए।
सार्थक बनाए। सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। शिव प्रार्थना करना है। सभी जन क्षमा याचना कीजिए। ओकार सा वंदनामि बंधु। एक साथ जोर से पढ़िए। और जोर से आवाज और यमहं वदामि तं वदेथा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। ते शरणगमनं परिपूर्णं पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादत्ताना वेरमणि सिक्खापदं समादियामि।
ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा सतधम्म पूजनीय भिक्खू संघ तीनही रत्नांना प्रथम अभिवादन करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहून पूजनीय बाबासाहेबांबद्दल सदैव कृतज्ञ राहून आजच्या या प्रसंगी नुकतंच ज्यांचे या ठिकाणी आगमन झालं असे पूजनीय भदंत खेमधोमोजी महास्तवीत आणि या प्रसंगी संपूर्ण भिक्खू संघ ज्यांचा आज आपण जन्मदिवस संपन्न करीत आहोत असे पूज्य भंते धम्मबोधीजी थेरो पूज्य भंतेजींनी जेव्हापासून ते भंते बनले तेव्हापासून सदैव त्यांच्या मनामध्ये मी तळमळ पाहिलेली आहे। सदैव त्यांना आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे, काहीतरी लोकांना शिकवलं पाहिजे, नवीन गोष्टी, चांगला संस्कार इत्यादी धार्मिक बाबी, शैक्षणिक बाबी लोकांना कशा प्रकारे सांगता येईल या पद्धतीनं सदैव भंतेजी कार्य करत असतात। अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही अयोध्यानगरमध्ये राहत होतो N7ला, तेव्हा तिथल्या बुद्ध विहारामध्ये तिथे ग्रंथ वाचन करणे, धम्मसंस्कार देणे, त्यानंतर मग शिवाजीनगरमध्ये तिथे पण धम्मसंस्कार देणे, शिकवणे, एक प्रकारची तळमळ त्यांच्यामध्ये आहे। आपण काहीतरी केलं पाहिजे, सामाजिक काम चांगलं केलं पाहिजे, धार्मिक काम केलं पाहिजे असं त्यांना सदैव वाटत राहतं आणि त्या दिशेने ते प्रयत्नही करत राहतात। तर याचं मला एक अतिशय चांगलं वाटते की निरपेक्ष भावनेनं, निर्लोभी भावनेनं काहीतरी चांगलं काम समाजासाठी करणं ही फार चांगली गोष्ट आहे त्यांच्यामध्ये। त्याशिवाय सर्व लोकांना घेऊन चालणं, सर्वांना समजून घेणं, सांभाळून घेणं आणि इथे आले तेव्हापासून त्यांनी या ठिकाणी सुंदर असं ग्रंथालय आपल्या सर्वांच्या माध्यमातून, विहार सुंदर बनवलं, भिक्षू निवास इत्यादी चांगल्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत। जेव्हा इथे असं सुंदर काही नव्हतं तेव्हा पण मी या ठिकाणी आलेलो आहोत, म्हणजे विहार बनण्याच्या पूर्वीची पण अवस्था इथे मी पाहिलेली आहे आणि त्यामुळे पूज्य भंतेजींना पुढील धम्मकार्य आणि सामाजिक कार्य करण्यासाठी खूप खूप मंगल कामना मी या प्रसंगी त्यांच्याबद्दल व्यक्त करतो। मानवी जीवनामध्ये भगवान बुद्धांनी जो एक सिद्धांत सांगितला ज्याला अनित्य असं म्हणतात, अनित्य याचा अर्थ असा होतो की सर्व काही बदलणार आहे। दुसरा त्याचा एक अर्थ असाही होतो की येणाऱ्या काळामध्ये काय घडणार आहे आपल्याला माहित नाही, सर्व अनिश्चित आहे। म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अनिश्चित असतात, आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अनिश्चित असतात, काय घडेल आपल्याला माहित नाही। आपण पाहतो की मागे काही महिन्यापूर्वी म्यानमारमध्ये आणि बर्मामध्ये त्या सीमेवरती मोठा भूकंप आला आणि हजारोच्या संख्येने लोक मरण पावले। तर त्यांनी कधी काही विचार केला असेल का की असं काही घडणार आहे म्हणून? नसेल केला ना, असा कोणी विचार करत नसतं। म्हणजे अनित्याचा अर्थ अनिश्चित असा सुद्धा होतो
की पुढे फ्युचरमध्ये काय होणार आहे आपल्याला माहीत नाही, कोणाबद्दलच काहीच माहीत नाही आपल्याला, पुढे काय घडणार आहे आपल्याला काही कल्पना नाही. आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये मनुष्य जीवन भेटल्यानंतर आपण ते खूप चांगल्या प्रकारे जगणे, आपल्या सुखासाठी आणि दुसऱ्यांच्या सुद्धा सुखासाठी आपण कारणीभूत होणे, आपल्याकडून होईल तेवढं चांगलं काम करणे, सामाजिक काम असेल, धार्मिक काम असेल, इतरांना मदत करणं असेल, हा पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श आपल्या पुढे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य आपलं पाहतोच, आपण सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून आपली ही जबाबदारी आहे, ही ज्यांच्यामध्ये जाण आहे. बाबासाहेबांचं एका ठिकाणी वाक्य आहे, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यांना सामाजिक काम करण्याची जाण आहे असे लोक धन्य हो म्हणतात, ते लोक धन्य हो म्हणतात की ज्यांच्यामध्ये अशी प्रेरणा आहे की सामाजिक चांगलं काम झालं पाहिजे. आणि म्हणून ती प्रेरणा, ती जाण म्हणते धम्मबोधी यांच्यामध्ये मला दिसते. नवीन नवीन त्यांच्याबद्दल त्यांचे नवीन नवीन प्रकल्प, नवीन नवीन गोष्टी जेव्हा समजते तर मला आतून चांगला आनंद होतो, वाटते की वा खूप छान, एक भिक्षू म्हणून खूप चांगलं काम करत आहेत. आणि त्यांच्याबद्दल सकारात्मक, पॉझिटिव्ह, चांगल्या प्रकारची फिलिंग सुद्धा उत्पन्न होते. आणि म्हणून मी या प्रसंगी अधिक न बोलता पूज्य पंडित धम्मबोधी यांच्याबद्दल खूप खूप मंगलकामना करतो. त्यांना आयुष्य, वर्ण, सुख, बल, संपत्ती, समाधान प्राप्त हो, निरोगी दीर्घायुष्य प्राप्त हो आणि त्यांच्याकडून असंच चांगलं काम होत राहावं अशी मंगलकामना त्यांच्याबद्दल या प्रसंगी व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वांचं मंगल. ये सामने रखो. विश्ववंदनीय, विश्वशांतीदूत, महामानव, देव आणि मनुष्यांचे शास्ता, तथागत भगवान बुद्ध, तथागतांचा सद्धम्म आणि पावन पवित्र असा पूजनीय भिक्खू संघ, जगातील अनमोल अशा रत्नांना प्रथमतः अभिवादन. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आजच्या या पूजनीय भिक्खू धम्मबोधीची स्थवी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामध्ये उपस्थित पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर खेमधम्मोजी महास्थवीर, पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्थवीर, पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंसजी महास्थवीर, पूजनीय भदंत करुणानंदजी स्थवीर, पूजनीय भदंत नंदजी, पूजनीय भदंत संघप्रियजी, पूजनीय भदंत बोधिरत्नजी, संपूर्ण भिक्खू संघाला या ठिकाणी अभिवादन करतो. आजचं औचित्य, ज्यांचा या ठिकाणी जन्मदिवस आपण सर्वजण संपन्न करत आहोत, असे पूजनीय भदंत धम्मबोधीजी स्थवीर, आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती असलेलं एक व्यक्तिमत्व. आपण जेव्हापासून त्यांच्या सहवासामध्ये आलात, आपल्यालाही इथे बघायला मिळेल की ते आल्यापासून आपल्या या बुद्ध विहारामध्ये खूप बदल झालेला आहे. कुठेही गेलं तरी आपल्याला एक नेतृत्व चांगल्या पद्धतीने मिळाल्याच्या नंतर आपल्यामध्ये काय बदल निर्माण होतो हे त्यांच्या कर्तृत्वामधून आपल्याला बघायला मिळतं. अगदी लहानपणापासून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की यो हवे धरो भिक्खू युंजती बुद्ध शासने सो इमंग लोकं पभासेती अभ्भा मुक्तो वचंती म्हणती. जो तरुण कालावधीमध्ये या बुद्ध शासनामध्ये रममान होतो, प्रवर्जित होतो, ज्या पद्धतीने संपूर्ण आकाशामध्ये चंद्रमा रात्रीच्या अंधाराला प्रकाशमान करत असतो, तशाच पद्धतीने
जो व्यक्ती या बुद्ध शासनामध्ये तरुण कालावधीमध्ये प्रवर्तित होतो तो संपूर्ण बुद्ध शासनाला पुढे नेण्यासाठी प्रभावित करत असतो, प्रकाशमान ठेवत असतो. आजच्या या प्रसंगी जेवढे काही आपल्याला इथे भंतेजी दिसत आहेत, या सर्वांचं प्रेरणास्थान या ठिकाणी पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर खेमधम्मोजी महास्थवीर, पूजनीय भदंत डॉक्टर सत्यपालजी महास्थवीर आहेत. माझा आणि धम्मबोधी भंतेजी यांचा सहवास जवळपास 1998 पासून आहे. कारण 1998-99ला भंतेजी मुळाव्याच्या हॉस्टेलमध्ये होते. त्यावेळेस मला वाटतं भंतेजी 7वीला असतील. नेमकं त्या वर्षी त्यांनी हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं मुळाव्याच्या शाळेमध्ये. पूजनीय भदंत खेमधम्मोजी महास्थवीर, पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्थवीर यांनी जी शिक्षण संस्था निर्माण केलेली आहे, त्या संस्थेमध्ये भंतेजींनी ज्या वर्षी ॲडमिशन घेतलं त्याच वर्षी 99मध्ये मी पण तिथे प्रवर्तित झालो होतो. तेव्हापासूनचा भंतेजींचा माझा सहवास आहे. बरेच वर्ष सोबतच होतो. त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादला आलो. भंतेजी एका वर्षाने पुढे होते माझ्यापेक्षा, एका वर्गाने. मी 6वीला होतो, भंतेजी 7वीला. नंतर 2004मध्ये आम्ही इकडे आलो औरंगाबादला. भंतेजी औरंगाबादला सुद्धा आले. त्याच्यानंतर सोबतच जवळपास 20 ते 22 वर्षांचा हा प्रवास आहे, त्यापेक्षाही जास्त. या 22 वर्षाच्या प्रवर्जित होण्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठा आमूलाग्र बदल केलेला आहे. लहानपणापासूनच आम्ही सोबत असल्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही ध्येय होती, चिकाटी होती, एखादी गोष्ट करण्यामध्ये आपण मनावरती घेतल्याच्या नंतर पूर्णत्वास कशा पद्धतीने नेता येईल हे ते चांगल्या पद्धतीने जाणतात आणि त्या गोष्टी पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये असलेला दीर्घोद्योगीपणा आज आपण बघतो. मागच्या 2 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीही न थकता शेकडो किलोमीटर दूर जाऊन कार्यक्रमामध्ये जाऊन प्रवचन देणं असेल, प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून तथागतांचा हा धम्म सर्वसामान्याला कसा जाणता येईल, त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल, अशा पद्धतीचं कार्य ते आपल्या जीवनामध्ये करत आहे. निश्चितच भंतेजींना हे कार्य करत असताना चांगल्या प्रकारे त्यांच्या भावी जीवनामध्ये भंतेंना उदंड आयुष्य लाभो, चांगलं निरोगी दीर्घायुष्य लाभो. भंतेंच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या संपूर्ण मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाऊ, अशीच या ठिकाणी भंतेंच्या प्रती मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि भंतेंना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी माझी रजा घेतो. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचं मंगल हो. यानंतर पूजनीय करुणानंदजी थेरो हे सुद्धा पूजनीय भंतेजींच्या प्रती मंगलकामना अर्पण करतील. नमो तस्से भगवतो अर्हतो सम्मा सम्बुद्धस्स. महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म पूजनीय भिक्खू संघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आज या महान मंगलमय दिनी आपल्या मयूर पार्क परिसरातील संघरत्न बुद्ध विहारामध्ये उपस्थित राहून बुद्ध धम्माच्या प्रचाराचं अनमोल असं कार्य करणारे आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू
धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून किती वर्ष झाले? तुम्हाला जेवढे झाले तेवढेच. खरं सांगा. खरं झाले. भंतेजींचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून हा शुभेच्छा समारंभाचा कार्यक्रम पूजनीय आमचे धम्मबंधू यन धम्मानंदजी थेरो यांनी आयोजित केला. आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान, ज्यांच्यामुळे आम्ही सर्वच जण दीक्षित होऊ शकलो, असे पूजनीय प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महास्तवीर यांना त्रिवार वंदन. त्याचबरोबर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवीर भंतेजींनाही वंदन. त्याचबरोबर पूजनीय डॉक्टर इंदवंशजी महास्तवीर यांनाही वंदन. पूजनीय भिक्खू शांतिदूतजी थेरो, पूजनीय भिक्खू एम धम्मज्योतिजी थेरो आणि पूजनीय संघप्रियजी बोधिरत्नजी आणि सर्वच पूज्य भिक्षू संघाला मी वंदन करतो. संघरत्न बुद्ध विहाराशी संबंधित सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी भंतेजींचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत. सर्वच भिक्खूंनी भंतेजींना शुभेच्छा दिल्यात, आम्हीही शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांचा आमचा सहवास आहे, संगत आहे, सोबत आहे. धम्माचं कार्य करीत असताना, धम्म सहलीच्या निमित्ताने किंवा धम्म दौरे करीत असताना भंतेजी आम्ही सोबत असतो. ते एक विद्वान भिक्खू आहेत. धम्म प्रचारामध्ये, धम्म देशना देण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. मयूर पार्कमधील हे संघरत्न बुद्ध विहार सजवण्यामध्ये, निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. भंतेजी इथे असल्या कारणाने हे सुंदर असं विहार इथे निर्माण होऊ शकलं. 84,000 धम्मस्कंद हे लायब्ररी सुद्धा इथे भंतेजी सुरू करीत आहेत. तेव्हा अत्यंत सुंदर प्रकारे आज महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भंतेजींचं काम आहे. ते अभ्यासू आहेत आणि अत्यंत सुंदर असे ते प्रवचन देत राहतात. त्यांचा जन्मदिवस असल्या कारणाने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि आता जे काही 40, 45, 50 वर्ष आयुष्य झालेलं आहे, तर अजून त्यांना एक 50 वर्षाचं आयुष्य लाभावं, जेणेकरून धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल, बाबासाहेबांचं कार्य जोमाने होईल. कारण भिक्खूची गरज असते बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी. आणि त्यामुळे भिक्खूच्या जीवनाचे 2 उद्देश असतात. एक तर निर्वाणाची प्राप्ती करून घेणे आणि दुसरा उद्देश जो आहे तो बुद्ध शासनाच्या वृद्धीसाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. तर भंतेजींच्या प्रती आम्ही अशी मंगल मैत्री करतो की लवकरात लवकर ते श्रोतापन्न सकृतागामी अनागामी आणि अरहंत होत. आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठीचं धम्माच्या प्रचाराचं कार्यही सातत्याने घडत राहो. वेळेच्या अभावी हीच मंगल मैत्री मनोकामना त्यांच्या प्रती व्यक्त करून माझ्या शब्दांना मी ते पूर्ण विराम देतो. आता कोण यानंतर या प्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय डॉक्टर इंदवंशजी महास्तवीर यांना विनंती आहे, भंतेजींना ते आशीर्वाद पर धम्मदेशना देतील. महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघ में ज्येष्ठ पूजनीय प्राध्यापक डॉक्टर खेम धम्मो महाथेरो भंते जी को त्रिवार वंदना. प्रमुख पूजनीय भिक्खू संघ, श्राम निर्गण, आर्यगण और संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं. महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं किच्छु मनुष्यपति लाभ हो, मनुष्य जीवन प्राप्त होना दुर्लभ है. ये इतना दुर्लभ है, इतना दुर्लभ है. बुद्ध बार बार अनेक उदाहरण दे के समझाते हैं और उसमें से
एकदम प्रमुख से एक उदाहरण आते हैं। विशाल समुद्र में इधर उधर बहता हुआ एक छोटा सा बांस का छड़ी, उसमें से छोटा छेद, और वही समुद्र में एक अंधे कछुए जो 100 साल में एक ही बार अपना सर पानी के ऊपर निकालता है। तो वो अंधे कछुए इधर उधर पड़ा हुआ बांस के छड़ी के छेद में अपना सर डाले, ये संभव होता है क्या? बुद्ध कहते हैं अगर चिरकाल तक वो अंधे कछुए नहीं मरा और वो बांस की छड़ी भी नष्ट नहीं हुआ, तो वो समय जल्दी आएगा जब अंधे कछुए अपना सर वो बांस के छड़ी के छेद में डालेगा। मगर एक बार मनुष्य जीवन से पतन हो गया तो फिर से मनुष्य जीवन प्राप्त होना उससे भी ज़्यादा कठिन है, उससे भी ज़्यादा मुश्किल है। इतना दुर्लभ जीवन प्राप्त हुआ है। अच्छे बुरे की पहचान हम कर सकते हैं, हर अच्छाई में हम आगे बढ़ सकते हैं, हर बुराइयों से हम दूर हो सकते हैं। एक अकेला मनुष्य छोड़ के कोई भी जीव जंतु पशु पंछी कीट पतंग न पाप धम्म समझ सकते हैं, न पाप से दूर हो सकते हैं, न धम्म में आगे बढ़ सकते हैं। तो इतना दुर्लभ जीवन प्राप्त हुआ है, तो बुद्ध कहते हैं इसको सही रूप में सदुपयोग होना चाहिए। किच्छु मचान जीवितंग, मनुष्य की तरह जीना ये भी दुर्लभ है। तो इतना दुर्लभ जीवन प्राप्त करके बैठे हुए हम सभी है, तो क्या हम इसको सही रूप में सदुपयोग कर रहे हैं? क्या हम पाप से दूर होने की अभ्यास कर रहे हैं? क्या पुण्य कार्य में आगे बढ़ने की अभ्यास कर रहे हैं? क्या बार बार ये देखना बहुत ज़रूरी है। इतना दुर्लभ जीवन मिला है, इसको ऐसे वैसे ही केवल खा पी के रहना, जीवन जीने के लिए संघर्ष करना, परिवार बनाना और एक दिन मर जाना, इतने में ही सीमित नहीं करना चाहिए। ये तो सारे जीव जंतु पशु पंछी कीट पतंग करते रहते हैं। तो इतना दुर्लभ जीवन मिला है, ये दुर्लभ जीवन प्राप्त ये जीवन है, ये वह दिवस, ये जन्म दिवस है। इसलिए हर किसी को अपना अपना जन्म दिवस मनाना ही चाहिए, परंतु जन्म दिवस मनाना है करके म्यूजिक लगा के डांस करते रहना या हैप्पी बर्थडे करके केक कट करते रहना, इस तरह मनाने से भी ज़्यादा बुद्ध का आशीर्वाद लेते हुए, धम्म का आशीर्वाद लेते हुए, संघ का आशीर्वाद लेते हुए मनाना चाहिए। शरीर से, वाणी से, मन से कुछ न कुछ अच्छा पुण्य कर्म करते हुए मनाना चाहिए। आज संरत्न बुद्ध विहार प्रांगण में पूजनीय भदंत धम्म बोधि थेरो भंते जी का जन्म दिवस मना रहे हैं। तो ये बहुत अच्छे से पूजनीय भिक्षु संघ को आमंत्रण करते हुए, भिक्षु संघ का आशीर्वाद लेते हुए यह जन्म दिवस संपन्न हो रहा है। हमने बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ यह परित्राण पाठ पूजनीय भिक्षु संघ द्वारा संपन्न हुआ। पूजनीय भिक्षु संघ का आशीर्वाद प्राप्त हो रहा है, ये खूब अच्छा है। हर भंते जी को या हर जो पुण्य करना चाहते हैं सभी को अपना अपना जन्म दिवस मनाना चाहिए, इसी तरह मनाना चाहिए। तो हम भी कामना करते हैं बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये बुद्ध वाणी के अनुभव से, पूजनीय भिक्षु संघ के आशीर्वाद के अनुभव से और जो भी हम पुण्य कर रहे हैं उस पुण्य के अनुभव से पूजनीय भदंत धम्म बोधि थेरो भंते जी को जीवन में खूब खूब सुख शांति प्राप्त हो, आयु आरोग्य प्राप्त हो, बुद्ध शासनिक कार्य में निरंतर आगे बढ़ सके और बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद प्राप्त करके खूब सारा पुण्य धम्म करते हुए दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके। साथ ही साथ यहाँ उपस्थित संपूर्ण उपासक उपासिकाएं सबके जीवन में खूब खूब मंगल मैत्री आशीर्वाद देते हुए ये छोटा सा ये वाणी यहीं संपन्न करते हैं। सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो। भवतु सब मंगलं। साधु साधु साधु।
धम्मो तिलोक शरणो परमो रसानं धम्मो महद्धरत्नो रत्नेषु लोके धम्मोऽतिभव दुःख विनाश हेतु धम्मं समाचरथ जागरिकानुयुक्ता। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय दिनी भिक्खू धम्मबोधी थेरो यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय पूज्य भदंत डॉक्टर खेमधुमोजी महास्थवीर, डॉक्टर SR इंदवंशजी महास्थवीर, भिक्खू करुणानंदजी थेरो, भिक्खू धम्मबोधीजी थेरो, भिक्खू संघप्रिय आणि धम्मानंद, संपूर्ण भिक्खू संघ, भिक्खू शांतिदूत आणि उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिकांना, बौद्ध धर्मामध्ये जन्मदिन साजरा करणं त्याला एक अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। जन्मदिनाच्या निमित्तानं खरं तर प्रत्येक माणसाने आपलं सिंहावलोकन केलं पाहिजे। आपण जेवढे काही जन्म म्हणजे जीव जगलेलो आहोत त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, काय केलं नाही आणि काय करायचं आहे याचं एक सिंहावलोकन केलं पाहिजे। भिक्खू धम्मबोधी यांचा प्रवास तसा ऊर्ध्वगामी आहे। त्यांनी अलीकडे एक सुंदर असं कविता संग्रह पुस्तक लिहिलं आहे बघा, प्रेसमध्ये आहे, प्रिंटिंग प्रेसमध्ये आहे। मला वाटलं की या जन्मदिवशी प्रकाशित होते की काय, असा एक अपेक्षा होती। धम्मबोध नावाचं पुस्तक, कविता संग्रह, जवळपास 150 कविता भिक्खू धम्मबोधी यांनी लिहिलेल्या आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या कविता आहेत, त्यांचं एक चिंतन आहे। खरं तर आपल्या सर्वांना माहिती नसेल, आपल्या सर्वांना भिक्खू धम्मबोधी म्हणजे धम्मप्रवचन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रवचन देणारे, विहाराची निर्मिती करणारे किंवा गावोगावी जाऊन धम्मदेशना आणि विविध कार्यक्रम करणारे या भूमिकेमध्ये आपण पाहिलेले आहे। पण मी अलीकडे पाहिले की त्यांनी एक चिंतनशील व्यक्तिमत्व त्यांचं आहे। त्यांच्या चिंतनातून धार्मिक कविता लिहिलेल्या आहेत, सामाजिकही कविता आहे, एक समाज चिंतनही आहे आणि विशेषतः मला भावलं की ते एक निसर्ग कवी पण आहे। आपण निसर्गाला अवलोकन करतो, पाहतो, परंतु निसर्गावरती सूक्ष्मपणे कसं अध्ययन करावं, निसर्गाचं कसं अवलोकन करावं त्या संदर्भाने त्यांनी अतिशय सूक्ष्मपणे कविता लिहिलेल्या आहेत। आणि मला वाटतं त्या कवितेतून त्यांची प्रगल्भता, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं चातुर्य आणि लिखाण शैली, शब्दसाठा हे सर्व गोष्टी त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतील। लवकरच पुस्तक ते प्रकाशित होईल तेव्हा आपल्याला कळेल की त्यांनी कशा पद्धतीनं कविता केलेल्या आहेत। एक प्रेरणादायी कविता आहे आणि समाजाबद्दलही काही गोष्टी, खंतही म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। ह्या सर्वच गोष्टी
कविता मी बऱ्याचशा वाचल्या, परंतु मी आज मला माहिती नाही आहे की आज वाढदिवस होता आणि मी तो पाहता नाही आला, परंतु मागे मी त्याची दुरुस्ती करताना कविता सर्व चाललेल्या आहे. म्हणून एक कवी आहे, एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे आणि धडाडीनं धम्मकार्य करण्याची जिद्दही त्यांच्या चित्तामध्ये मनामध्ये आहे. आता अलीकडे नवीन एक जळगावला भुसावळला जमीन घेण्याचा उद्देश आहे आणि तिथे बौद्ध धम्माचं केंद्र उभं करण्याचाही त्यांचा एक मानस आहे. मला वाटतं तरुणपणामध्ये अशा पद्धतीनं काम करण्याची जिद्द आणि प्रेरणा प्रत्येक भिक्षूंनी ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीनं म्हणजे बौद्ध राष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीज असतात त्या पद्धतीनं बुद्धिस्ट मॉनेस्ट्री निर्माण करण्याचं काम मला वाटतं मुळाव्यातून आलेले भिक्खू धम्म ज्योती असतील, त्यांनी सुद्धा भव्य मोठं काम करण्याचं हाती घेतलेलं आहे. जवळपास 25-30 कोटीचं काम बंदी लवकर सुरू करणार आहे धम्मज्योती सुद्धा. आता भिक्खू करुणानंद आहे, त्यांनी एक मोनेस्ट्री तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता धम्मबोधी हे सुद्धा एक मोनेस्ट्री तयार करत आहे. म्हणजे वेगवेगळ्या मोनेस्ट्रीज तयार करून समाजासाठी समर्पित जीवनातून कार्य करत आहेत. मला वाटतं या संबंध कार्याला त्यांना अनुमोदन दिलं पाहिजे आणि हे कार्य त्यांच्या हातून पूर्णत्वाला जावं अशा प्रकारची एक मंगल कामना सद्भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि हे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो. गांधीजींनी डॉक्टरांनी पण तरी पण केवळ 1-2 मिनिटांमध्ये आशीर्वादपर त्यांचे शब्द लाख मुलांचे आहेत आमच्यासाठी. मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की आजच्या म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण उपासक उपासिकांकरिता सुंदरचा एक छोटेखानी उपदेश करावा. पूजनीय भक्तींना मंगलमैत्री अर्पण करावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताच्या धम्माला, भगवंताच्या पवित्र पावन त्यागी अपरिग्रही अनंत मार्गावर जाणाऱ्या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. ज्यांच्यामुळं हे पवित्र वातावरण आज संघरत्न बुद्धविहाराच्या परिसरात दिसत आहे, असे आपल्या संपूर्ण कार्याचे आणि संपूर्ण क्रांतीचे प्रवर्तक महान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीमध्ये समर्पित राहतो. आज उपस्थित सर्व भिक्खू संघ, जो विद्वान असा भिक्खू संघ इथे मी पाहू लागलो, ज्यांच्यामुळं संपूर्ण वातावरण समाजातील कानाकोपऱ्यातील अनेक समाजाच्या मनस्थितीपर्यंत मानसिकतेपर्यंत जात आहे, याबद्दल मी प्रसन्न आहे. मागच्या वर्षी मी थोडंसं या नगरात त्या नगरात प्रचाराला फिरलो आणि अचानक मी हे पूज्य भंतेजी धम्मबोधी यांनी बनवलेल्या कुटीकडे गेलो. मी तिथं त्यांनी 2-4 रूम बनवल्या. तर मी म्हटलं हे कोणं बनवलं? ते म्हणे हे धम्मबोधीने बनवलं म्हणे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हटलं बाबा आपला भिक्षू किती समाजाचं जे काही धन जमा करतो किंवा दान जमा करतो तो किती निस्वार्थ मनानं कामाला लावतो. आणि मला तेव्हा जाणीव झाली की औरंगाबादचा आमचा भिक्खू संघ अत्यंत निष्कलंक आणि निस्वार्थ मनानं धम्माचं कार्य करतो. आणि ही माझ्या मनातील स्वाभिमानाची गोष्ट मी आपल्या पुढे मांडत आहे. कारण बरेच भिक्खू हे जमा करतात दान, पण धम्माच्या कामाला लावत नाही, ही दुःखाची बाब आहे. पण मी आज ज्या भिक्खूंना पाहतो, आमचे सारे विद्वान भिक्खू आपल्या निस्वार्थ मनानं, आपल्या निष्कलंक मनानं आणि अत्यंत नम्रतेनं, त्यागानं, तळमळीनं ही धम्माची सेवा करत आहेत. हे त्यांच्या जीवनाचं खरं मूल्यांकन आहे. दुसरं असं की
पूज्य म्हणते धम्मबोधी हे ज्या जिद्दीनं काम करत आहेत ते जिद्द म्हणजे धम्माचं आचरणच आहे. ज्या तळमळीनं ते काम करत आहे ते तळमळ म्हणजेच करुणा आहे, हे पण धम्माचंच कार्य आहे. त्या जिद्द, करुणा आणि त्याग आणि शील या महत्त्वपूर्ण बळावरती त्यांनी ही संपूर्ण आजपर्यंत निर्माण केलेलं जे कार्य आहे धम्माचं समाजामध्ये ते उठावदार कार्य आहे, उध्वगामी कार्य आहे आणि या कार्याला मी परिपूर्ण अनुमोदन देतो. त्यांचा असाच विकास होत राहू, त्यांची अशीच भरभराट होत राहू. आणि मधून मी त्यांच्या कविता रूपाला वाचत राहतो बुद्ध संदेशमध्ये, तर सरप्राईज होतो मी. ते काही म्हटलं हे आमच्या औरंगाबादला आलेले भंतेजी मुळ्याला होते तेव्हा तर मी कधी कविता पाहिली नाही, पण औरंगाबादला आज इतके सुंदर कविता ते बनवतात. त्यांच्यातलं हे कवित्व मी त्यांनासुद्धा मी अनुमोदन देतो. त्यांनासुद्धा मी परिपूर्ण भावपूर्ण अशी प्रेरणा देतो. जास्त बोलू शकत नाही मी, परंतु कोणत्याही माणसाच्या कार्याचं मूल्यांकन जे आहे हे 20 वर्षात, 30 वर्षात, 40 वर्षात असं सामूहिकरित्या झालं पाहिजे. याला फार महत्त्व आहे. बाबासाहेबांच्या काळात भिकूवर टीका व्हायची. औरंगाबाद म्हणजे मराठवाडा विभागात भिकूकडे असं कोणी बोट दाखवू शकत नाही, कारण भिक्खू आपला प्रयत्नवादी भिक्खू आहे, उद्योगशील भिक्खू आहे, धम्मप्रचारक भिक्खू आहे आणि तो अत्यंत तडफ व अत्यंत जिद्दीनं तळमळीनं तो प्रचार प्रसार करतो. आणि त्यामुळं त्यांच्याकडे असं कोणी बोट दाखवू शकत नाही. पण नागपुरी एरियामध्ये मात्र भिक्खूवर टीका आहे. हे ऐकून मला दुःख वाटतं. आपल्या मराठवाड्यातल्या भिक्खू आळसेला नाही, आपल्या मराठवाड्यातला भिक्खू खाऊन झोपत नाही. तो कोणती ना कोणती मात्र शैली वापरून कोणता ना कोणता उद्योग धम्माच्या प्रचारासमोर ठेवून तो सातत्यानं फिरत राहतो एकसारखा. आणि सातत्यानं फिरणं म्हणजे भगवान बुद्धाने जे धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये 3 महिन्यानंतर 5 भिक्खूला जे संदेश दिला, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अताय हिताय सुखाय देव मनुष्यानं देसत्त भिक्खवे आदि कल्याणं मध्य कल्याणं परियोस कल्याणं सात्थ व्यंजनं परिशुद्धं परिपूर्णं ब्रह्मचर्यं प्रकाशयति. म्हणजे हे बुद्धाचा 5 भिक्खूचा आदेश दिलेला 6वा भिक्खू यश, त्याचं पालन आजच्या काळात आमचा हा विद्वान बुद्ध भिक्खू संघ करत आहे. आणि ते त्यांनी सिद्ध करून राहिलं की आम्ही बुद्धाचे पुत्र आहोत. या वचनाने ते आचरण करत आहेत, कारण बुद्धाचं एक जरी वचन त्यांनी पाळलं तरी ते बुद्धाचा पुत्र होऊ शकतो. आणि हे वचन आमचा भिक्खू पाळत आहे सातत्यानं यूट्यूबवरती आणि सातत्यानं गावोगावी जाऊन धम्मप्रवचनं करून लोकाला जागरूक करू लागला. यामुळं या बुद्धपुत्राचा सुगंध सर्वीकडे दरवळत राहील. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं आशीर्वाद करा. आशीर्वाद. हां. पूजनीय भिक्खू धम्मबोधी थेरो यांना भावी बुद्ध धम्म संघ परमपूजनीय बाबासाहेबांची धम्म चळवळ करायला या ठिकाणी सार्वजनिक भिक्खू संघ आशीर्वाद व्यक्त करत आहे. सबेतियो विभजंतो सब्बरोगो विनश्यतो माते भवतंतराय सुखी दीर्घायुको भव भवतो सब्बमंगलं
रक्षन्तु सर्वदेवतां सर्वबुद्धानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते इच्छितं पतितं तुयं क्षिप्रमेव सनिच्छतु सर्वे पुण्यन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपनरसूयता मणिज्योतिरसूयता आयु आरोग्य सम्पत्ति सकल सम्पत्तिमेवञ्च ततो निब्बान सम्पत्ति हिमिनाते समेच्यतु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर यम सत्यपाल जी महाथेरो, पूजनीय भिक्खू डॉक्टर इंदवन जी महाथेरो, पूजनीय भिक्खू करुणानंद जी थेरो, पूजनीय भिक्खू शांतिल जी थेरो, पूजनीय भिक्खू यम धम्मज्योति जी थेरो, पूजनीय भिक्खू बोधिरत्न जी, पूजनीय भिक्खू यम धर्मानंद जी, संघप्रिय जी आदि संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाने वेळातला वेळ काढून आज या मंगलमय प्रसंगी शुभेच्छा, आशीर्वाद, मंगलमैत्री देण्यासाठी पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे। पूजनीय भिक्खू संघाला मैत्रीवार पंचांग प्रणाम करतो। आपण सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका सुद्धा या निमित्ताने अनंत अनंत मंगलमैत्री करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। वेळ तसा खूप झालेला आहे त्यामुळे काही बोलणार नाही। भिक्खू संघाने मंगलमैत्री आशीर्वाद दिला। भिक्खू संघाचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो। आपण सुद्धा या ठिकाणी आलात, आपण सुद्धा मंगलमैत्री केली। आपणा सर्वांच्या प्रती सुद्धा अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करून या ठिकाणी हे छोटंसं आभार प्रदर्शन या ठिकाणी संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो। साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।